अचानक आयुषचा आवाज येतो तसं मयुरी पूर्ण बळ एकवटून अनयला ढकलून देत काहीच न पाहता त्यांच्या रूमकडे पळून जाते. मागे पडल्यामुळे अनयच्या ओरडण्याचा हलकासा आवाज येतो, पण तरी तिची मागे पाहण्याची हिंमत होत नाही. आता पुढे. तू मूर्ख, तुला अक्कल नाही दिली का देवाने? अनय मयुरी गेल्यावर चिडून आयुषला बोलतो. अक्कल दिली देवाने म्हणून तर तुम्हाला पब्लिक प्लेसमध्ये काही करण्यापासून थांबवलं, नाहीतर तू. आयुष हात वर करत बोलतो. अरे निर्लज्ज, मी तसं काहीच करणार नव्हतो, मी बस तिला घाबरवत होतो. अनय चिडून बोलतो. हे तू आत्ता बोलतोय, पण खरंच तुझ्या मनात तसं काहीच नव्हतं याची काय गॅरंटी? आयुष त्याला अजून चिडवत बोलतो. तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये, मी चाललो माझ्या रूममध्ये म्हणत अनय पाय आपटत जायला लागतो. अरे हो, अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करावं लागेल ना. हरकत नाही, जा तू, खुशाल जा. थोडा लेट आलास तरी चालेल. आयुषला आज त्याला चिडवण्याचा एकही चान्स सोडायचा नव्हता. तू मला बोलायचंच नाहीये, गेलास खड्ड्यात म्हणत अनय घराच्याच बाहेर निघून जातो. आयुष मात्र तिथेच हसत उभा होता. मयुरी तिच्या रूममध्ये निघून गेली आणि अनय चिडतच बाहेर निघून गेला. तसं आयुष अनय गेला त्या दिशेने पाहत हसायला लागला. दुरूनही सगळं पाहणाऱ्या दद्दूलाही त्यांचं हसू कंट्रोल नाही करता आलं आणि तेही हसायला लागले. पण अभि, तो मात्र खूप नर्वस होता. त्याला अनयचं मयुरीच्या इतक्या जवळ असणं, त्याचं तिच्या आयुष्यात इतकं महत्त्वाचं स्थान असणं मनात खोल कुठेतरी खटकत होतं. कदाचित ती त्याची मुलगी आहे हे समजल्यामुळे असेल, पण खटकत होतं हे मात्र नक्की. मी येतो आता काका, खूप उशीर झाला आहे. अभि रामला बोलतो. हो, हरकत नाही, ये तू. आता आपण या गोष्टीवर नंतर बोलूया. अभि तिथून निघून गेला. आयुष, पुढे झालं हसणं जरा, ऑफिसला जा आणि कामाचं पहा, दिवसभर घरीच पडलेला असतो. दद्दू जरा चिडत बोलता. दद्दू, मी काम करतो. आयुषच्या बोलण्यात आश्चर्य जास्त दिसत होतं. हो, दिवसभर टवळक्या मारण्यात, जा ऑफिसला आणि हो, अनयलाही घेऊन जा. बोलत दद्दू पुन्हा त्यांच्या रूममध्ये निघून गेले. दद्दू, पण मी. आयुष काही बोलण्याआधीच त्यांनी खाडकन त्यांच्या रूमचा दरवाजा बंद करून घेतला. हे दद्दूपण्णा सारखे माझ्याच मागे लागतात. आता त्या बाईला जाऊन बोलावं लागेल. वैताग आहे नुसता. आयुषी दणदण पाय आदळत बाहेर येतो तर समोरचं दृश्य पाहून 3 ताळ उडतो. समोर त्यांचे सगळे बॉडीगार्ड मान खाली घालून उभे होते. त्यांच्यासमोर अनय हातात गन घेऊन उभा होता. त्याच्यासमोरच खाली एक जण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याचा चेहरा रक्ताने माखलेला होता. तरीही आयुषला ओळखायला वेळ लागला नाही. हा तोच होता ज्याने अनयच्या रूममध्ये ते एन्व्हलप ठेवलं होतं. म्हणजे भाईने त्याला शोधलं तर, पण त्याने त्याला मारून का टाकले? त्याच्याकडून आपल्याला बरीच इन्फॉर्मेशन मिळवता आली असती ना. आणि वहिनीने हे सगळं पाहिलं तर. आयुष मनातच स्वतःशीच बोलत अनयजवळ जातो तर त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. तो निर्विकारपणे समोर पाहत होता. भाई, तू हे काय केलंस? तू त्याला मारलं, तेही इथे. अरे वहिनीने पाहिलं तर. तुला समजतंय का काही? आणि आपल्याला काही इन्फॉर्मेशन मिळाली असती ना त्याच्याकडून. अनयच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून न राहून आयुष बोलतोस. मयुरीचं नाव ऐकताच अनयच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलता. तो त्या माणसाला समोर पाहून हे विसरलाच होता की आता मयुरी ही तिथे राहायला आली आहे. क्लीन ऑल धिस फास्ट, अनय बोलला. त्याच्या आवाजात एक वेगळाच रुबाब, एक वेगळाच धाक होता. त्याने बोलताच त्याचे सगळे गार्ड्स कामाला लागले आणि 10च मिनिटात तिथे होत्याचं नव्हतं झालं. ते रक्तात पडलेलं शरीर आणि तिथले रक्ताचे डाग सगळंच गायब झालं. आयुष फक्त तिथे जे घडतंय ते पाहत होता. बॉस, तिथलं सगळं क्लिअर करून झाल्यावर त्यांच्यातील एक जण अनयला आवाज देतो. आता मी सांगितलं त्याचा तपास घ्या आणि मिस्टर अभिराज जाधव यांच्या आधी तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचायला हवे आहात मला, नाहीतर काय होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगायला नको. अजून एक, परत जर असा गाफील राहिला आणि आतासारखंच काही घडलं तर त्याच्या जागी तुम्ही असाल हे लक्षात ठेवा. आणि निघा आता. अनय अगदीच कडक शब्दात त्यांना वॉर्निंग देतो. यस बॉस म्हणत ते सगळेच तिथून पटकन निघून जातात. आयुष,
चल आपल्याला ऑफिसला जायचंय, अनय पुढे त्याच्या कारकडे जात बोलतो. पण भाई, तुम्हाला माझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. आयुष त्याच्या मागे जात बोलतो. पण अनय त्याला पूर्णपणे इग्नोर करत त्याच्या कारमध्ये बसतो. त्यामुळे आयुषशी नाईलाजाने पॅसेंजर सीटवर जाऊन बसतो. तसं अनय कार स्टार्ट करतो. भाई स्टॉप इट यार, मला नाही कंट्रोल होत आहे जे घडलं ते. एकतर मला सांग, नाहीतर. थोडं पुढे आल्यावर आयुष न राहून चिडून बोलतो. नाहीतर काय? काय करशील? अनयचा अगदीच शांत पण थंड आवाज येतो, जो ऐकल्यावर कुणाच्याही अंगावर भीतीने काटा आला असता. त्याच्या या रिॲक्शनवरूनच समजत होतं की त्याच्यात आता रागाचा ज्वालामुखी खदखदतोय, जो कधीही फुटण्याच्या बेतात होता. कदाचित त्याच्यामुळेच तो देसाई मेन्शनपासून दूर आला होता, कारण त्याचं हे रूप मयुरीने पाहावं अशी त्याची अजिबात इच्छा नव्हती. भाई मला काळजी वाटते रे, म्हणून विचारतोय मी, प्लीज सांग ना. आयुष अगदीच केविलवाना चेहरा करत बोलतो. तो जरी अनयचा सक्का लहान भाऊ असला तरी त्या दोघांमध्ये जमीन आसमंत एवढा फरक होता. आयुष जितका खोडकर मजेत आयुष्य जगणारा, तर अनय शांत पण राग आल्यावर काय करेल हे त्यालाही माहीत नव्हतं. असा त्याच्या रागाला आवर घालणं खूप अवघड होतं. आयुषला कधीच त्याच्यासारखं रागावता किंवा चिडता यायचं नाही. या बाबतीत तो त्याच्या आईवर म्हणजे गीतावर गेला होता, तर अनय रागाच्या बाबतीत त्याच्या वडिलांवर म्हणजेच विशालवर गेला होता. अनय एक खोल श्वास घेऊन मग सोडत स्वतःचा राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आयुषकडे पाहतो. सॉरी, मला तुझ्यावर चिडायचं नव्हतं. त्याला मी मारलं कारण तो फक्त एक प्यादा होता. त्याला ते फोटो मयुरीपर्यंत पोहोचवण्याचं काम दिलेलं होतं, जे त्याने केलं. पण त्याचा जीव त्याने यामुळे गमावला, कारण त्याच्यामुळे मयुरीला त्रास झाला. त्याला हे माहीत नव्हतं की हे त्याला कुणी करायला लावलंय. त्यामुळे असाही तो आपल्या काहीच कामाचा नव्हता. मग आता त्या व्यक्तीला कसं शोधायचं ज्याने हे सर्व घडवून आणलं? खरा गुन्हेगार कोण आहे हे आपल्याला कसं समजणार? आयुष त्याच्या मनातील शंका व्यक्त करत बोलतो. एक मार्ग आहे हे माहीत करण्याचा. अनय मयुरीच्या गळ्यातील पेंडंट आठवत बोलतो. आणि तो कुठला? ते मी वेळ आल्यावर सांगेल. आता जाऊया का आपण ऑफिसला? अनय आयुषच्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळत बोलतो. त्याला जोपर्यंत ते पेन ड्राईव्ह स्वतः पाहत नाही तोपर्यंत कुणालाच काहीच सांगायचं नव्हतं. चल जाऊया, आयुषी समजून घेत बोलतो. तसं ते दोघेही ऑफिसला जायला निघतात. अभि घरी आला तेच मुळात रागात असताना. खूप वेळ झाला तो हॉलमध्येच एरझारा मारत होता. हे त्याचा खास माणूस जयही पाहत होता. बॉस, एनिथिंग सिरियस? जय न राहून विचारतो. काय काय म्हणालास? अभि स्वतःच्याच विचारातून बाहेर येतो. काही घडलंय का? तुम्ही आल्यापासून खूप रागात दिसताय म्हणून विचारलं. जय जरा बिचकतच बोलतो. जय, एखादी वस्तू जिला पाहून तुम्हाला नेहमीच आपलेपणाची भावना येत असेल आणि एक दिवस तुम्हाला समजेल की ती वस्तू तुमचीच आहे, पण तेव्हा ती वस्तू दुसऱ्या कुणाच्या तरी खूप जवळ असेल, किंवा तेव्हा ती वस्तू त्या व्यक्तीची झालेली असेल आणि तुला ते सहन होत नसेल, तर तू काय करशील? अभि हॉलमधल्याच एका सिंगल चेअरवर बसत अनय आणि मयुरीला आठवत बोलतो. सॉरी बॉस, कदाचित मी जे बोलतोय त्याचा तुम्हाला रागही येऊ शकतो, पण तुम्ही ज्या वस्तूबद्दल बोलताय ती निर्जीव वस्तू नसून एक जिवंत व्यक्ती आहे. मान्य, तुम्हाला माहीत असतं की मयुरी मॅम तुमची मुलगी आहे, तर तुम्ही त्यांना कसलाच त्रास होऊ दिला नसता. एखाद्या फुलाप्रमाणे त्यांना जपलं असतं, त्यांचा सांभाळ केला असता. मयुरी मॅमच्या बाबतीत तुम्हाला तुम्ही न केलेल्या चुकीची शिक्षा मिळाली, पण सध्याची परिस्थिती पाहता त्यांच्यासाठी त्यांच्या सगळ्यात जवळची व्यक्ती ही अनय देसाई आहे. त्यांनी मयुरी मॅमला तेव्हा साथ दिली जेव्हा त्या पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या. त्यामुळे अनय सरांचं त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचं स्थान कुणीच नाही घेऊ शकत. पण सर, तुम्ही त्यांच्या आयुष्यात कुणाची जागा घेण्यापेक्षा एक वडील म्हणून स्वतःची जागा निर्माण केली तर त्यांना आणि तुम्हालाही दोघांनाही जास्त आनंद होईल. मान्य की या गोष्टीला वेळ जाईल, पण मग मयुरी मॅम तुमचा मनापासून स्वीकार करतील, तुम्हाला त्यांचे वडील मानून तो सन्मान देतील. सर, अनय सरांनी सुद्धा तेवढे कष्ट घेतलेच असतील ना त्यांच्या मनात जागा निर्माण करायला. शिवाय तुमच्याकडे एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे.
आजच्या मीटिंगमध्ये जेव्हा त्यांना तुमच्याबद्दल आणि भावना मॅमबद्दल समजलं तेव्हा त्यांनी तुम्हाला कुणालाही दोष न देता प्रत्येकाची तेव्हाची परिस्थिती समजून घेतली. याचा अर्थ त्या तुम्हाला दोषी मानत नाहीत. मग तुम्हाला थोडे प्रयत्न करायला काय हरकत आहे? जय अभिला शांत करत समजावून सांगत बोलतो. तो खूप वर्षांपासून अभिसाठी काम करत होता. अभिसाठी काय बरोबर काय चूक हे त्याला समजत होतं. त्यामुळे रागाच्या भरात अभिने अनयसोबत काही चुकीचं केलं तर अभि कायमचं मयुरीला गमवेल हे त्याला कळत होतं. आपल्या बोलण्यावर अभि काहीच रिॲक्ट करत नाहीये हे पाहून तोच पुढे बोलतो. बॉस, आपल्या दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे आपल्या दोघांनाही फॅमिली नाहीये. मी अनाथ होतो त्यामुळे लहान असल्यापासून तुम्ही माझा सांभाळ केलाय. आता माझ्यासाठी तुम्हीच माझी फॅमिली आहात. पण आता तुम्हाला माहीत आहे की तुमची एक मुलगी आहे. रागाच्या भरात किंवा तिला मिळवण्यासाठी म्हणून तुम्ही काही चुकीचं करून तिला गमवावं हे मला नकोय, म्हणून मी इतकं बोललो. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. नाही जय, तुझं काहीच नाही चुकलं. उलट तू मला चुकण्यापासून आणि काही तरी चुकीचं करण्यापासून थांबवलंस. तुझ्यासारखी व्यक्ती माझ्याजवळ आहे यासाठी मी स्वतःला खूप लकी समजतो. अभि उठून चालत जयजवळ येत बोलतो. बॉस, हे माझं कर्तव्य आहे. मी तेच बोललो जे मला योग्य वाटलं. बॉस, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. जय सिरियस होत बोलतो. काय झालं? काही सिरियस आहे का? अभिही गंभीर होतो. हो, ती व्यक्ती जिने मयुरी मॅमच्या रूममध्ये ते फोटोज ठेवले होते तिला अनय सरांनी सदनी पाठवलंय. जय त्याच्यासमोर काही फोटोज धरत बोलतो. अभि ते पाहतो तर त्यात अनय त्या व्यक्तीला मारतानाचे ते फोटोज असतात. जय, हे फोटोज जाळून टाक. यांची एकही कॉपी ठेवू नकोस. हे फोटो कुणाच्याही हाती लागता कामा नये. यामुळे अनयसोबतच मयुरीही संकटात सापडू शकते. अभि ते फोटो परत जयकडे देत बोलतो. ठीक आहे बॉस, तुम्ही म्हणाल तसंच होईल. जा आता तू. अभि बोलताच जय तिथून निघून गेला. अभिही मयुरीचं मन कसं जिंकता येईल हा विचार करत तिथेच बसला. इकडे अनय ऑफिसला तर आला पण त्याचं मन मात्र मयुरीच्या आसपासच घुटमळत होतं. ती आता काय करत असेल? की विचार करून स्वतःला त्रास करून घेत असेल की त्याच्यासारखंच त्याचा विचार करत असेल? हे विचार त्याच्या मनात येत होते. तो थोड्या वेळापूर्वी मेन्शन बाहेर घडलेलं सगळं जवळजवळ विसरलाच होता. त्याचं तर कामातही लक्ष लागत नव्हतं आणि दुरून हे सगळं आयुष नोटीस करत होता. कधीतरी तोही असंच मीनाक्षीच्या आठवणीत मध्ये दिवस घालवायचा. त्याला ना भूक तहान लागायची ना आणखी कशाचं भान असायचं. सतत बस तिच्याकडे पाहत राहावं, तिच्या आठवणीत रमावं हेच त्याला ठाऊक होतं. अभ्यासाकडे तर जवळजवळ दुर्लक्षच झालं होतं त्याचं. पण तेव्हाही अनयने त्याला सावरलं होतं. आता अनयची ही कंडिशन तशीच होती. पण परिस्थिती मात्र पूर्ण वेगळी होती. जसा त्याने आणि मीनाक्षीने एकमेकांसोबत टाईम स्पेंड केला होता तसं आता अनयला आणि मयुरीला करता येणार नव्हतं. कारण घराच्या बाहेर गेलं तर अनयपेक्षा जास्त मयुरीच्याच जीवाला धोका होता. त्यामुळे अनयने ती रिस्क कधीच घेतली नसती हे आयुषलाही माहीत होतं. पण आता त्यालाही त्याच्या भाई आणि वहिनीसाठी काहीतरी करायचं होतं. त्याने बराच वेळ विचार केला आणि त्याला एक कल्पना सुचली. तसं त्याने कुणाला तरी कॉल केला. हे सगळं तो फक्त यासाठी करत होता कारण आज सकाळी फक्त त्याच्यामुळे त्याच्या भाईचा खूप चांगला चान्स वाया गेला होता. आयुष बराच वेळ फोनवर कुणाशी तरी बोलतो आणि मग कॉल कट करतो. भाई, आज पहिल्यांदा तुला मी तुझा लहान भाऊ असल्याचा सगळ्यात जास्त आनंद होईल. बी रेडी फॉर सरप्राईज. स्वतःशीच बोलत खट्याळ हसत तो त्याच्या केबिनकडे निघून जातो. 2 दिवस सुट्टी असल्याने आणि आजही उशिरा ऑफिसला आल्याने कामाचा लोड तर खूप होता. पण तरीही अनयचं मन कामात लागत नव्हतं. सारखं सकाळचा मयुरीचा चेहरा आठवत होता. घाबरलेली मयुरी, तिचे घट्ट मिटलेले डोळे आणि थरथरणारे होठ, लाजेने गुलाबी झालेले गाल आणि आयुष आल्यावर तिची उडालेली धांदल. त्यांच्यासमोर एक क्षणही थांबता त्यांच्या रूममध्ये पळून जाणं सगळं आठवून तो स्वतःशीच हसत होता. मयुरीची ही अवस्था काही वेगळी नव्हती. सकाळचा प्रसंग आठवून तिलाही हसू येत होतं. अनयच्या जवळ येण्याने तिच्या अंगावर आलेला शहारा आठवून ती स्वतःशीच लाजत होती.
पहिल्यांदा तिने असा अनुभव घेतला होता जो तिच्यासाठी खरंच अकल्पनीय, अविस्मरणीय आणि सुखावणारा होता. एरवी कोणी तिच्या अगदी जवळ आलं तरी ती त्या व्यक्तीला नुकसान पोचवायची, पण आज अनय जवळ आला तेव्हा ती एक वेगळाच अनुभवत होती आणि तिला तो हवाहवासाही वाटत होता. अनयचं जवळ येणं तिच्या चेहऱ्याच्या इतके जवळ चेहरा होता त्याचा की त्याचे श्वासही तिला जाणवत होते. तिच्यासाठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती कुठेतरी हरवली होती त्याच्या स्पर्शात, त्याच्यापासून येणाऱ्या गंधात. तो गंध तिने कधीही न विसरण्यासाठी म्हणून मनात साठवला होता. मयुरी रूममध्ये आल्यापासून अनयच्याच विचारात होती. ती भानावर आली ते कुणीतरी रूमचा डोर वाजवल्यावर. कोण आहे? मयुरी नक्की कोण आलं याची खात्री करून घेण्यासाठी विचारते, कारण जर कुणी त्यांच्या रूममध्ये येऊन ते भावनाचे फोटो ठेवू शकतं तर अजूनही काही घडू शकत होतं. मॅम, तुम्हाला राम सरांनी त्यांच्या रूममध्ये बोलावलंय. बाहेरून एका सर्वंटचा आवाज येतो. ठीक आहे, या तुम्ही. मयुरी इतकंच बोलते तोच तिच्या रूमचा लँडलाईन वाजतो. हॅलो मयुरी, मी दद्दू बोलतोय. तू माझ्या रूममध्ये येतेस? मी निरोप पाठवलेला तुला सर्वंट करवी. हो दद्दू, आलेच, म्हणत मयुरी कॉल कट करते आणि रूम बाहेर येते. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.